योगेश दलवी बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. 35-35 क्रमांकाची गाडी मध्ये पार गेलेली आहे. कृपया विनंती असेल चालकाला की आपण ती बाजूला काढायची आहे, कारण त्या गाडीमुळे अडचण निर्माण झालेली आहे. समोर खेळलेल्या 20 मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने या संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या पोहोचते 2 वर. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. आपण सामना पाहतोय या चारधाम विपक्ष संतोष स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. इथे मात्र सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रेमनाथ माली याच्या बॅट मधून हा दणदणीत चौकार. चौकाने संघाच्या धावसंख्या येतो आकार आणि 4 ने संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. स्वतः संघ नायक संतोष स्पोर्ट्स संघाचे आहेत प्रेमनाथ माली, ज्यांच्यावर पूर्णपणे मदार देखील असणार आहे. ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर रुपेश म्हात्रे यांनी चांगलं फाउंडेशन निर्माण दिलं होतं. 30 धावांची वैयक्तिक खेळी गेली होती. मात्र गोलंदाजाने नक्कीच त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरवलं होतं. पहिले षटक मार्गस्थ योगेश दलवी आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 1 ने वाढून होते ते धावपलेकर 7 धावा. आपण पाहतोय मानकुली प्रीमियर लीग 20-25 हे दिमागदार आयोजन. इथे मात्र हलवार चेंडू गतीमध्ये परिवर्तन पूर्णपणे बीट करताना फलंदाज श्रीराम याला चांगले काम मात्र करताना योगेश दलवी. चौकार फेश केल्यानंतर थोडासा धावगती मंद. यावेळी मात्र हुक केलेला आहे. हुकचा फटका चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. या धावपलकर 11 धावा. दोन्ही फलंदाजांनी या षटकामध्ये एक चौकार पेश केलेला आहे. बिनबाद 11. संतोष स्पोर्ट्स संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला आर.के. बिल्डर्स विपक्ष एस.व्ही. स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. त्यानंतर सरपंच 11 विपक्ष भोईर 11. त्यानंतर सामना असेल चौथा हिरवा विपक्ष ज्ञानदेव स्पोर्ट्स. त्यानंतर श्री गणेश ए विपक्ष चारधाम. त्यानंतर सामना एस.व्ही. स्पोर्ट्स विपक्ष श्री गणेश बी आणि त्यानंतर संतोष स्पोर्ट्स संघ भोईर 11 संघाची लढताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील सामना आर.के. बिल्डर्स विपक्ष एस.व्ही. स्पोर्ट्स या दोन संघामध्ये खेळला जाईल. तर दोन्ही संघाचे संघ नायक आपण नाणेफेकीसाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 11-1 चा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. एका षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 11 धावा आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मध्ये पहिला बदल. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जॉन्टी केनी सज्ज होतोय. तर जॉन्टी केनी याचा सामना करेल फलंदाज प्रेमनाथ माली, जो एका चौकाराच्या मध्ये त्याने वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. दोन्ही फलंदाज प्रत्येकी 5-5 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहेत. एक आव्हानाच्या रूपाने धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. बायच्या रूपाने संघाची धावसंख्या 11 आहे. जॉन्टी केनी राईट अमोर द स्टंप. इथे पुल करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होताना दिसत नाही. फलंदाज चेंडू सरळ निघून जातोय निर्धावच्या रूपाने विकेट किपरच्या हातामध्ये.
धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 11 धावा. आपण सामना पाहतोय संतोष स्पोर्ट्स विपक्ष चारधाम या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला आरके बिल्डर्स विपक्ष SV स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. जॉन टी केनी रोड इन करून वलताना इथे मात्र सुरेख फटका कौर पांढरी मध्ये चेंडू जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडून थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय आणि परिणाम स्वरूप एक रूपांतर 2 मध्ये 2 रूपांतर 3 मध्ये करण्याचा प्रयत्न मात्र या प्रयत्नात अखेर फलंदाज बाद होताना पहिला फलंदाज संतोष स्पोर्ट्स संघाचा श्रीराम याची केली संपुष्टात. पहिला फलंदाज श्रीराम हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना न्यू बॅटर दीपेश माली. एक चांगली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला प्रेमनाथ माली ज्याच्याकडे अनुभवाचा खूप मोठा साठा आहे तर दुसऱ्या बाजूला दीपेश माली. या मैदानावर नेहमीच दीपेश माली यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. जॉन टी केनी दुसऱ्या षटक हाताळताना दुसऱ्या षटकामधील पुढील चेंडू यावेळी सामनागर फलंदाज प्रेमनाथ माली. यावेळी जोरदार फार करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग इथे साधता आलं नाही. पूर्णपणे निराश असेल प्रेमनाथ माली कारण अगदी ब्लॉक हॉल मधला चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचलता आलेला नाही. हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 13 धावा. यानंतर आरके बिल्डर्स आणि SV स्पोर्ट्स या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय चारधाम विपक्ष संतोष स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये. कट करण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी जॉन टी केनी याची पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त 2च धावा जॉन टी केनी यांनी खर्च केलेल्या आहेत. पूर्णपणे फलंदाज आपण पाहतो प्रेमनाथ मैलाला जखडून आणि पकडून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी अचूक टप्प्यावर केली जाते जॉन टी केनी याच्या माध्यमातून. इथे हलवार चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावेने धावफलक मध्ये बदल धावफलक पोहोचतोय तो 15 वर. राजू केनी समाजसेवक मानकुली यांचं देखील इथे आगमन झालेले. त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये MPL 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे या कार्पेटच्या सारे हा चेंडू टोललेला आहे. एक धाव तो पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मिसफील्ड आणि अखेर 1चं रूपांतर 2 मध्ये. सध्या खेळपट्टीवर आपण बघूया दबंग दीपेश माली लाईन ऑफ मानकोली वेले इथून सर्वेश पाटील यांच्याकडून या MPL स्पर्धेमध्ये दीपेश मालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर्वेश पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. खास करून दीपेश मालीसाठी त्यांनी ऑल द बेस्ट केलेलं आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1/17 धावा. पहिल्या षटकामध्ये योगेश दलेवानी 11 धावा खर्च केला होता. हे षटक जॉन टी केनी याचं चांगलं राहिलं कारण या षटकामध्ये जॉन टी केनी यांनी फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत.
इथून मात्र गेअर चेंज करावं लागेल संतोष स्पोर्ट्स संघाला. एक मोठं टार्गेट जर शट करायचं असेल तर. हितेश केनी बॉलिंगला मार्कवर सज्ज होताना वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर प्रथमच स्ट्रायकर एंडला आपण बघूया दीपेश माली. पुढील दोन्ही संघांनी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आरके बिल्डर्स संघाचा संघनायक आणि SV स्पोर्ट्स संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. ओम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण केलं जात आहे. अनिल केनी आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम यांची अपार मेहनत या लाईव्ह टेलिकास्ट साठी केली जात आहे. ठरवले आपण सामन्याकडे हितेश केनी बॉलिंग मार्कवर सज्ज होतो ना, तर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतो या दीपेश माली. स्टेप मध्ये चुकताना पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 17. अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे हितेश केनी. पुन्हा एकदा रोड एंड करून वलताना सामनावीर फलंदाज दीपेश माली. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू. एक हलकासा अपील देखील तिथे केला गेला होता. पूर्णपणे बीट केलं होतं फलंदाज दीपेश माली याला. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेले आहे. धावसंख्या 18 धावा. एक चांगली जोडी मैदानामध्ये संतोष स्पोर्ट्स संघाकडून प्रेमनाथ माली एक्सपिरियन्स कंपेनर, तर दुसऱ्या बाजूला दीपेश माली मोठे फटके खेळण्यात ज्याचा हातखंड आहे. धावांचा वेग कधी हे दोन्ही फलंदाज वाढू शकतात. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. हितेश केने बॉलिंग मार्कवर. हितेश केने याचा सामना करणारा फलंदाज प्रेमनाथ माली. इथे हा उंचावरून फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 19. आतापर्यंत दोन चेंडूमध्ये हितेश केने यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगती वातावरण आपण पाहतोय. हितेश केने तिसरं षटक हाताळताना 4 धाम या संघाकडून. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेले खडे स्टँड अँड डिलिव्हर. वा बाई वा. धाव मिळतील पूर्णचे पूर्ण 6. दीपेश माली याचं हेच तर वैशिष्ट्य आहे. दबंग दीपो आणि दबंग सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढवून होते. धाव फलकावर 25 धावा आणि 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक गणेश केनी साहेबांकडून जाहीर झालेलं आहे. लागोपाठ 3 षटकांसाठी पारितोषिक असणार आहे आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं, एका विकेट साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. गोलंदाजांना देखील सुवर्ण संधी असणार आहे. धावसंख्या 25. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी पाहायला मिळते. हितेश केनी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे अतिशय सुरेख चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू. या चेंडूवर मात्र दीपेश माली याला नक्कीच पूर्णपणे बीट केलेलं आहे. इट का जवाब पत्तर शे. टिट फॉर टॅट. जशात तसे उत्तर. या अगोदर चेंडू षटकार आणि त्यानंतर अफलातून चेंडू. तू माई माई चेंडू आणि बॅट मध्ये पाहायला मिळते. जिद्दी क्रिकेट.
पुन्हा एकदा सुरेख चेंडू स्विंग अँड मिस. एक हलकासा अपील तिथे केला जातोय मात्र पंच संमत नाहीत. षटकारानंतर काय वापसी करताना आपण पाहतो हितेश केने तिखट प्रत्युत्तर देताना 2 निर्धाव चेंडू हाताळताना हितेश केने. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 25 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आणि तिसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामन्याकरील फलंदाज दीपेश माली. यावेळी समोर चेंडू खेळलेल्या डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक विकी सज्ज आहे. संघाचा संघनायक. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. या सिंगलने षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर संतोष स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1 बाद 26 26 लॉस फॉर द 1 विकेट इन ऑफ द थर्ड ओव्हर. नेक्स्ट मॅच आरके बिल्डर्स आणि एसव्ही स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये असणारे दोन्ही संघनायक आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. चार धावांनी संतोष स्पोर्ट्स ग्रुप बी मधील हा सामना आपण पाहतोय. ग्रुप ए मध्ये ज्ञानदेव स्पोर्ट्स संघाने विजयाची बोनी केलेली, श्रीगणेश बी संघाने देखील विजयाचा श्रीगणेश केलेला आहे. आरके बिल्डर्स संघाने पराभव सहन केलेला आणि चौथा युवराज स्पोर्ट्स संघाने देखील पराभव सहन केलेला आहे. तर ग्रुप बी मध्ये जर डोकावलं तर सरपंच 11 संघाने या पहिल्या सामन्यामध्ये जे संपादन केलेलं आहे तर श्रीगणेश ए संघाच्या पदरी पहिला पराभव पडलेला आहे. मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच इनिंग संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. सचिन 40+ कॅटेगरीमधून आणि मयंक रेग्युलर कॅटेगरीमधून. क्या बात आहे. मैदानाच्या बाहेर फटाका आणि दबंग दीपूचा हा सिक्सर फटाका. चेंडू सीमा आर पार षटकार. धावसंख्या 6 ने मुसळणे मारते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 32 धावा. गोलंदाज स्वागत दीपेश माली यांनी षटकाराने केलेले आहे. ऑल इज वेल फटका होता आणि ऑल द बेस्ट भाटाल एक्सप्रेस पंकज माली यांच्याकडून दीपेश माली यासाठी येते. आरके बिल्डर संघाचा संघनायक आणि एसव्ही स्पोर्ट्स संघ संघनायक आपण टॉस साठी या षटकानंतर टॉस आपण करणार आहोत. दीपेश मालेच्या बॅटमधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. उमेश बॉलिंग ट्रॅकवर. सर्वेश पाटील वेले यांच्याकडून देखील दीपेश मालीसाठी ऑल द बेस्ट आलेला आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. हो 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 हो. लांबच लांब आणि दूरच दूर षटकार. अतिशय सुरेख फटका आपण पाहतो. जेवढी जास्त उंची तेवढे जास्त अंतर आणि चेंडू होतोय सीमाच्या बाहेर छुम अंतर. सलगचा दुसरा षटकार दीपेश माली याच्या बॅटमधून. याच फटक्यांसाठी तर दीपेश माल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातोय आणि तेच फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. दबंग दीपू. वेलकम आमचे एक्सपर्ट होर ज्ञानेश्वर मुकादम. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि आणखीन एक षटकार जर लगावला तर गणेश केनी साहेबांकडून हॅट्रिक साठी पारितोषिक असणार आहे. तब्बल 1 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सलगचे 2 षटकार दीपेश मालेच्या बॅटमधून आलेले आहेत. या मैदानाचा जर इतिहास पाहायचा झाला तर या मैदानामध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार देखील दीपेश मालेच्या बॅटमधून आलेले आहेत. हानामारी षटक आणि हानामारी षटकामध्ये हानामारी पाहायला मिळत आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार दीपेश मालीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत.
खंडू डॉन यांच्याकडून एक बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकांसाठी दबंग दबंग दीपूसाठी 6,000चं पारितोषिक. आणि आणखीन एक षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी चेंडूची चामडी लोळवायला आता मात्र या फट्ट्याने सुरुवात केलेली आहे. षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय दीपेश माली MPL स्पर्धेमधील पहिली सिक्सर हॅट्रिक. आणि पारितोषिक गणेश केनी साहेबांकडून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेले आहे दीपेश मालीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक, कडक फटके आणि या 500च्या कडक नोटा. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार. संघाची धावसंख्या धावपले पाहायला मिळते ती 44. आता धावा होत नाहीत. अल्पेश आपण पद्धती धावा वाहत आहेत. आणि दीपेश माली जेव्हा रंगात असतोय तेव्हा असं चित्र बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतंय. खंडू डॉन यांच्याकडून देखील सलग 6 षटकांसाठी पारितोषिक जाहीर केलेलं आहे वेळ येथून. आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. आणखीन एक षटकार. दीपेश मालियाला आता मात्र टेनिसचा चेंडू फुटबॉल दिसतोय. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार. आणि या बॅटिंग साईडने नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे बिमरसाठी. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार. संघाची धावसंख्या 50 देखील कंप्लीट झालेलं आहे. उमेश आंबोरे विरुद्ध हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. दीपेश मालीसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. रातोके कातील विजेंद्र पाटील मॅन फ्रॉम वेले, भाटाले एक्सप्रेस पंकज माली मॅन फ्रॉम भाटाले आणि खंडू डॉन मॅन फ्रॉम वेले, सर्वेश पाटील मॅन फ्रॉम वेले यांच्याकडून दीपेश मालीसाठी ऑल द बेस्ट आलेले आहे. आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळत आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार दीपेश मालियाच्या बॅटमधून आलेले आहेत. आतापर्यंत एकूण विचार केला तर 5 षटकार दीपेश मालियाने ठोकलेले आहेत. संघाची धावसंख्या 50. इट्स नो बॉल. रिव्ह्यू इज अ सक्सेसफुल. पुढील चेंडू फीट देखील असणार आहे आणि हिट फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते सध्या. नो बॉल म्हणजे एका धावेची भर पडेल. धावसंख्या 51. धावसंख्या 51. अजून या षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हाणामारी षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळते. रातोके कातील संकेत केनी थोडंसं टेन्स मध्ये आपण पाहतोय. रातोके कातील दिल में हैरान परेशान. एकावन्न धावा 51. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फ्री हिट आहे. उडा डोले पहा नेट कारण हा चेंडू असणार आहे फ्री हिट. किधर भी खेलो कैसे भी खेलो सिर्फ रनआउट नाही होना आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आलेली आहे. आणि फ्री हिट और बिग हिट. आणखीन एक मोठा फटका. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. दबंग दीपूच्या बॅटमधून आणखीन एक सलगचा हा 5वा षटकार. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार. खरं तर 4 चेंडूमध्ये 5 षटकार पाहायला मिळतात. धावसंख्या 57. चेंडूची चामडी लोळवायला सुरुवात केलेली आहे. चेंडूचं थोबाड फोडलं जाते. चेंडूची चामडी लोळवली जाते. धावसंख्या 57. 57 धावा. उमेश महागडा ठरतोय. फुलटा चेंडू इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका गेलेला आहे. इथे मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. का सूर्याच्या किरणांचा देखील त्रास झाला असेल. इथे मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. हा निर्धाव चेंडू. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे. सरळ
क्षेत्राच्या हातामध्ये आणि ते अखेर जे वादळ आलेलं होतं ते मात्र शांत होताना दीपेश माली याची खेळी संपुष्टात येताना मात्र बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करून संघाचा स्कोर चांगल्या धावसंख्येपर्यंत त्याने पोहोचलेल्या 57 धावा आणि 58 धावांचं इथे मात्र लक्ष असणार आहे चारधाम संघासमोर. तर बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आरके बिल्डर्स विपक्ष SV स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. नरेश माली साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल आरके बिल्डर्स विपक्ष SV स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. नरेश माली साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. आरके बिल्डर्स आणि SV स्पोर्ट्स या दोन संघामधील हा सामना. हे नाना आपण पाहतोय एका बाजूला हेट दुसऱ्या बाजूला टेल. टॉस का बॉस कुठला संघ बनेल टॉस बॉक्स मध्ये. टेल कॉल आहे मात्र हेड आलेला आहे. तर SV स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकले आहे. नरेश माली साहेबांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोबत वाढवायची आहे. टॉस सचिन आपण जिंकलेला आहे. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता. अगदी बरोबर. पहिला सामना आपण खेळणार आहोत MPL मानकुले प्रीमियर लीग स्पर्धेबद्दल काय म्हणशील. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ते खेळायला पण मजा येते. दरवर्षी खेळतोय यावर्षी पण चांगलाच खेळ दाखवू. टॉस आपण जिंकले आहे. निर्णय असणार आहे क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत. समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. आणि कोणते गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल. प्रणय भोईर आणि बिंदास माली. ॲज अ कॅप्टन तुझा रोल संघामध्ये काय असेल. बॅटिंग. क्या बात आहे. नक्कीच आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. आरके बिल्डर्स संघ नाही का टॉस आपण गमवलेला. सर्वप्रथम MPL मानकुले प्रीमियर लीग स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल. खूप चांगलं आयोजन आहे. टॉस आपण गमवलेला. टॉस गमवल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस आपण जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. फिल्डिंग. मात्र मनाच्या विरुद्ध घडलेल्या प्रथम आपल्याला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि फलंदाजीमध्ये असे कोणते चेहरे आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा असतील. यशपाल दादा, प्रमोद भोईर. नक्कीच आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्र टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे. SV स्पोर्ट्स संघाच्या संघ नायक सचिन याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम्बॉक्समध्ये. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया. 40+ कॅटेगरीमधून सचिन ठरला होता मॅन ऑफ द मॅच. सचिन आपण पुढे या. सचिन मयंक आणि सचिन मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मागील सामन्यामध्ये जे राहिले होते ते आपण पारितोषिक देणार आहोत. मयंक यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नरेश माली साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. रेग्युलर फॉर्मॅटमधील मॅन ऑफ द मॅच मयंक याने पटकावलेले अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी 2 विकेट 3 धावा खर्च करून. आणि सचिन 40+ कॅटेगरीमधील मॅन आव्हान ठेवले गेलेले ते 58 धावांचा 58 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. योगेश दलवे अँड संकेश केने. पहिले षटक श्रीराम बॉलिंग ट्रॅकवर हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहे. तर श्रीराम याचा सामना करेल फलंदाज योगेश दलवे. पहिले षटक पहिल्या षटकामधील पहिला चेंडू स्विंग अँड मिस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. कालका साफिल पहिला चेंडू निर्धाव हाताळताना आपण पाहतोय गोलंदाज श्रीराम याला. इथे समोर खेळलेल्या या मिड ऑफ रिझन मधून चेंडू जातोय डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत थो करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाजाने पूर्ण केल्या. त्या 2 धावने योगेश दलवेने स्वतःचा आणि संघाचा देखील अकाउंट ओपन केलेलं आहे.
नाशिकला आपण पाहते रातोके कातील संकेश केने दिन में. आणि ते मात्र मुख्य पंचांनी या तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. रातों के कातिल दिन में खतरे में. रनआउट साठी मात्र तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे मैदानी पंचांनी. नॉट आउट ग्रीन सिग्नल. संकेश केनी या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेले आहेत. हा षटकातील पुढील चेंडू. इथे पुढे येऊन हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी 4 धाव संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. आव्हान ठेवले गेलेले ते 58 धावांचा. अजून इथून 54 धावांची आवश्यकता आहे 4 धाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज श्रीराम. मानकुली प्रीमियर लीग 20-25 आपण एन्जॉय करत आहोत. इथे फॉलो थ्रो मध्ये अगदी हाताला चटका देणारा फटका आपण पाहतोय. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहे. संघाची धावसंख्या 5. आणि आता मात्र प्रथमच स्ट्रायकर हिंडला आपण पाहतो संकेश केनी. अतिशय सुरेख फटका कावकोरे रिझन मध्ये आणि रातों के कातिल दिन में अच्छी कामगिरी करते हुए चौकार संकेश केनीच्या बॅट मधून चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे. गुंदवलीवरून दीपक पाटील तसेच सारंगावरून दिलीप पाटील आणि दगडूशेठ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील सध्या ऑनलाईन आहेत. ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांच्याकडून देखील मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9. संकेश केनी आणि चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे.
गोलंदाजीमध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर संतोष स्पोर्ट्स संघाकडून आता मात्र गोलंदाज सज्ज होईल. सागर माली. अगदी विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. दोन क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये आपण पाहतो 30 सर्कलमध्ये थर्डमॅन फाईन लेग, इतर क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सागर माली आणि सागर माली याचा सामना करेल फलंदाज योगेश दलवी, जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे आणि बरोबर 5 चेंडूचा सामना देखील त्याने केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संकेश केनी याने फक्त एका चेंडूचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 4 या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. सागर माली बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज योगेश दलवी. इथे हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू निघून जातोय सीमा पार, आर पार, चौकार. अतिशय खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावफलकावर पाहायला मिळते ती 13 धाव. दुहेरी अंकामध्ये देखील धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 58 या टार्गेटचा पाठलाग करताना 4 धावा संघ. हो करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅट वर घेता आलेला नाही. एक सिंगल रन्स पूर्ण. दुसरीचा प्रयत्न हा ना आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज इथे बाद होताना लेग बाजचा इशारा येतोय पंचांकडून. लेग बाजच्या रूपाने एक धाव, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या 14 धावा. योगेश दलवी हा निराश मनाने फॅलनकडे परतताना आणि नवीन बॅटर आता मात्र संघाचा संघनायक विकी पाटील. 4 धाव संघाचे संघनायक आता मात्र 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी या सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये या बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज 40+ आणि रेग्युलरसाठी या कॅश प्राइज असणार आहेत. कैलासवासी बालाराम विठ्ठल माली यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र अविनाश बालाराम माली, माजी सरपंच मानकुल आणि त्यांचे बंधू केतन बालाराम माली यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आमच्या कॉम्बॉक्समध्ये अविनाश माली साहेब उपस्थित आहेत, माजी सरपंच मानकुली, जे आपल्याला इन ॲक्शनमध्ये देखील पाहायला मिळतील. गोलंदाज सागर माली, सामना करेल फलंदाज विकी पाटील. पहिला फलंदाज 14 धावसंख्येवर बादून फॅलमध्ये परतलेला आहे. 10 धावांचं योगदान योगेश दलवी यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. वासूजी भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम वासूजी भोईर. त्यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत भोईर 11 या संघाकडून खेळताना. रनआउट चुरपाने आणखीन एक फलंदाज बाद होताना पहिला फलंदाज योगेश दलवी बाद झाला होता आणि त्यानंतर रातों के कातिल देखील दिन में ढेर होते हुए. विकी पाटील आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंडला आणि MPL 2024 मध्ये सिक्सर किंग हे पारितोषिक, बेस्ट बॅटर हे पारितोषिक त्याने पटकावलं होतं. अतिशय उत्कृष्ट टोलेजंग फटकेबाजी केली होती. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेत. ओ माय गॉड, ये तूने क्या किया. नक्कीच आपण पाहतोय विकी पाटील याला जीवदान दिलं गेलं आणि जीवदान कदाचित मागणं ठरू शकेल. कारण आम्ही मगाशीच उल्लेख केला होता की गेल्या वर्षीच्या MPL स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट विकी पाटीलला ठरलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर नव्हे तर संघाच्या पायावर ढोंडा बांधून घेतल्यासारखं आहे. एक
चावी आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेली आहे. अगदी चाव्यांचा गुच्छा आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेला आहे. कोणाचा असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. यावेळी मात्र हा देखील मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॉकर रिझर्व्हमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि मोहित केनी आल्या पावली माघारी परतताना. ज्युनियर दिपेश यांनी हा चांगला झेल पकडलेला आहे. तिसरा फलंदाज बाद होताना चारधाम संघाचा. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 15 धाव. आव्हान ठेवले गेले ते 58 धावांचा. 58 या लक्ष्याचा पाठलाग चारधाम संघ करताना. चारधाम संघाकडून आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. न्यू बॅटर हर्षल केनी. पूर्णपणे आता मदार विकी पाटील याच्यावर असणार आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शन या सामन्याचा विकी पाटील असणार आहे. चारधाम संघाला हा सामना जिंकायचा असेल तर विकी पाटीलला मैदानावर तळ ठोकून फलंदाजी करावी लागेल. या उलट संतोष स्पोर्ट्स संघाला सामना जिंकायचा असेल तर विकी पाटीलची विकेट महत्वाची असणार आहे. बॅकवर्डवर जाऊन हा फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर सीमा पार. चौकार आलेल्या हर्षल यांनी चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संकेश केनी यांनी देखील चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं आणि त्याच प्रकारे हर्षल केनी देखील चौकाराने आपलं खातं उघडताना. 4 ने संघाच्या धावफलकामध्ये बदल. धावसंख्या 19. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये इथून 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन होते गोलंदाज दिपेश माली, ज्यांनी फलंदाजी करताना 6 षटकांच्या मदतीने 38 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. इथे वाईड यॉर्कर निर्धाव चेंडूने सुरुवात करताना दिपेश माली. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 19. एका बाजूला दिपेश माली, दुसऱ्या बाजूला विकी पाटील. डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंगर रिजन मधून सीमापार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते 23 वर 23. दहा चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 चेंडू मध्ये इथून 35 धावांची अजून आवश्यकता आहे. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस वर फुल टोल उचल करताना आपण बघतोय विकी पाटील. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव प्लेगावर 29. मी मगाशीच उल्लेख केला होता की या सामन्याचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन केंद्रबिंदू असणार या सामन्याचा विकी पाटील. पूर्णपणे मदार त्याच्यावर आहे आणि त्यांनी 2 चेंडूंवर 10 का दम देखील दाखवलेला आहे. विजयाच्या आशा पल्लवित करताना आपण बघतो चारधाम संघासाठी विकी पाटील संघ नायक, कॅप्टन लिडिंग फ्रंट असं नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे आणि सध्या संघ नायक तशा प्रकारे खेळताना पुन्हा एकदा खरे खरे स्टँड अँड डिलेवर अगदी ढगात लाइटिंग लावताना आपण बघतोय विकी पाटील. दिपेश माली दबंग विरुद्ध दबंग फटका. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धाव प्लेगावर 35 धावा 35. तू शेर आहे तो मै बी सव्वा शेर. जिद्दी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोर अल्पेश गायकवाड सांगतात की 8 चेंडू शिल्लक आहेत.
येणाऱ्या 8 चेंडूमध्ये या 23 धावांची आवश्यकता. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. जोपर्यंत विकी पाटील खेळपटू आहे तोपर्यंत चारधाम संघासाठी विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. दीपेश मालियाचा खरपूस समाचार घेताना आपण बघतो विकी पाटील सलग 2 चौकार, त्या अगोदर 1 चौकार, 2 षटकार सलग आणि त्याच्या अगोदर 1 चौकार. धावसंख्या धावप्लेवर पाहायला मिळते ते 35 धावा. दीपेश माली बॉलिंग ट्रॅकवर फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करताना सामनावीर फलंदाज विकी पाटील. इथे जोरदार अपील आणि पंचाचं बोर्ड आकाशाकडे. विकी पाटील याची केली संपुष्टात. जो मुख्य अडसर होता तो मात्र दूर करताना एक तुम्हारे एक हमारी जिद्दी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर 1 चौकार, 2 षटकार आणि त्यानंतर विकेट. हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. विकी पाटील याची खेळी मात्र इथे समाप्त झालेली आहे. चारधाम संघासाठी एक विजयाची आशा पल्लवित होती, ती देखील आता मात्र मावलताना. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर आपण पाहतोय 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. 60-40 खरं तर या सामन्यामध्ये म्हणता येईल संतोष स्पोर्ट्स संघाच्या बाजूने 60% हा सामना आहे, तर चारधाम स्पोर्ट्स संघाच्या बाजूने 40% हा सामना आहे. दीपेश माली याने काटा दूर केलेला आहे. जो मुख्य अडसर नक्कीच ठरू पाहत होता विकी पाटील, त्याला मात्र डगवटचा रस्ता दाखवलेला आहे. न्यू बॅटर जॉन टी केनी. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर फटका आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जातोय या लॉंग रिजन मधून 4 धावांसाठी चौकार. आणि आता मात्र समीकरण शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. 6-19. 6 चेंडू म्हणजे अर्धा डझन चेंडू आणि तब्बल 19 धावा म्हणजे पाऊण डझन धावांची आवश्यकता आहे. 6-19चं समीकरण. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय संतोष स्पोर्ट्स विपक्ष चारधाम या दोन संघामध्ये. मानकुली प्रीमियर लीग MPL 20-25 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सहा चेंडू आणि 19 धावा हे समीकरण आता मात्र पाहायला मिळते. शेवटचं निर्णायक षटक आता मात्र हाताळण्याची जबाबदारी संतोष स्पोर्ट्स संघाकडून पाहूया कोणाकडे सोपवली जाते. हर्षल केनी आणि जॉन टी केनी ही जोडी मैदानामध्ये आणि दोन्ही फलंदाजांनी चौकाराने स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. शेवटचे षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र ज्युनियर दीपेश माली याच्याकडे सोपवले गेलेले आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 6 चेंडू शिल्लक आहेत. ज्युनियर दीपेश माली बॉलिंग ट्रॅक वर, तर दीपेश मालीचा सामना करेल फलंदाज हर्षल केनी, जो वैयक्तिक 4 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय निर्णायक असणार आहेत. इथे हलकासा अपील पंच संमत नाहीत. एक धाव लेगबाजचा इशारा पंचाकडून येतोय. धावसंख्या 1 धावेने वाढते. आता मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे.
मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये निकलेश बजागे सर तर स्क्वेलेजच्या पंच राजेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी दिनेश बांबरे सर, निकलेश बजागे सर आणि राजेंद्र पाटील सर हे पंच ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू यावेळी सामनागर फलंदाज जॉन टेकेने 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथे नाही, हा निर्धाव चेंडू आहे, कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. भीमरसाठी मात्र बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी, बॅटिंग साईडने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. 4 चेंडू आणि इथून 4 चेंडू मध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आता अवघड होतं ना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. बॅकफुलला जाऊन फटका केलेला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ही धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धाव बाद. आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे खतरा 4 धाम संघासाठी. समीकरण आता खूपच अवघड बनलेलं आहे 4 धाम संघासाठी. तीन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन अवघड आता बनलेलं आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि आता मात्र फक्त फॉर्मॅटली लेफ्ट राहिले, कारण 2 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. संतोष स्पोर्ट्स संघ विजयाकडे आता मात्र मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला आरके बिल्डर्स विपक्ष एसवी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये, ज्यामध्ये एसवी स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकलेला. लगेच क्षेत्ररक्षण हा सामना संपल्यानंतर सजवायचा आहे. विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय संतोष स्पोर्ट्सचा संघ. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. अतिशय सुरेख झेल आणि इथे मात्र फलंदाज झेलबाजूपाने बाद. तर संतोष स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलेला. अभिनंदन संतोष स्पोर्ट्स आणि हार्ड लक 4 धाम. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. रेग्युलर फॉर्मॅट मधील मॅन ऑफ द मॅच दीपेश माली मॅन ऑफ द मॅच, तसेच कॅश प्राइज 1000 रुपयाचं पारितोषिक देखील त्याने पटकावलेलं आहे. आणि 40+ फॉर्मॅट मधून प्रेमनाथ माली आणि दीपेश माली मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत. दीपेश माली यांनी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती आणि त्यांच्यासाठी गणेश केनी साहेबांकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलेलं आहे. 38 धावांचं योगदान दीपेश माली यांनी दिलं होतं आणि 12 धावांचं योगदान प्रेमनाथ माली यांनी दिलं होतं. प्रेमनाथ माली 40+ कॅटेगरीमधून मॅन ऑफ द मॅच आणि दीपेश माली रेग्युलर कॅटेगरीमधून मॅन ऑफ द मॅच.